नमस्कार. साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे जन्मशताब्दी निमित्तानं शिवाजी विद्यापीठाचा मराठी विभाग, अण्णाभाऊ साठे अध्यासन आणि कृष्णा महाविद्यालय रेठरे, तालुका कराड, जिल्हा सातारा यांच्या संयुक्त विद्यमानं आज एकदिवसीय राष्ट्रीय चर्चासत्राचं आयोजन करण्यात आलेलं आहे. या चर्चासत्रामध्ये बीजभाषण करण्यासाठी म्हणून मी आज आपल्यासमोर आलेलो आहे. सस्नेह नमस्कार. अण्णाभाऊ साठे जन्मशताब्दी निमित्तानं मी आपल्याशी संवाद साधण्यासाठी आलेलो आहे. एखाद्या धंदेवाईक लेखकानं हजारो पानांची कादंबरी लिहिण्यापेक्षा घाम गाळणाऱ्या, कष्ट करणाऱ्या सर्वसामान्य एखाद्या कामगारानं 4 ओळीची कविता लिहिणं हे सर्वश्रेष्ठ दर्जाचं साहित्य असतं, असा सिद्धांत ज्याने मांडला ते रशियाचे महान मानवतावादी लेखक मॅक्झिम गॉर्की यांना आपले लेखन गुरु मानणाऱ्या साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांच्या जीवन चरित्र, त्यांचं कार्य आणि तत्त्वज्ञान या पैलूंवर प्रकाशझोत टाकण्याचं मी काम करणार आहे. अण्णाभाऊ साठे यांना मुळातच भारताचे मॅक्झिम गॉर्की म्हणून उल्लेखलं जातं. साहित्य हे समाज परिवर्तनाचं माध्यम आहे, शस्त्र आहे, आणि साहित्य हे समाज परिवर्तनाचं अत्यंत प्रभावी आणि परिणामकारक काम करू शकतं, असा दावा अण्णाभाऊंचा असल्यामुळे अण्णाभाऊ साठे यांनी आयुष्यभर आपली लेखणी आणि वाणी समाजहितार्थ, समाज प्रबोधनासाठी झिजवलेली आहे. आणि म्हणून साहित्य हे बंडाचं मूळ आणि क्रांतीचं कूळ असतं असं मानणाऱ्यांपैकी अण्णाभाऊ एक होते. किंबहुना हा त्यांचा सिद्धांत आहे साहित्याविषयीचा, की साहित्य हे क्रांतीचं कूळ आणि बंडाचं मूळ असतं. वाङ्मय हा जगाचा तिसरा डोळा आहे असं अण्णाभाऊ सांगत असत. आणि म्हणून या साहित्यावर बोलत असताना अण्णाभाऊ साठे हे विशेषत्वाने आपलं लेखन हे अण्णाभाऊंनी 1942 साली लेखनाला सुरुवात केली ते 1969 पर्यंत. अण्णाभाऊंना एकूण आयुष्य हे 49 वर्षांचं आयुष्य लाभलं. परंतु 1942 ते 1969 या 27 वर्षांच्या लेखन कालखंडामध्ये अण्णाभाऊ साठे यांनी 14 कथासंग्रह लिहिले, म्हणजे 350-400 कथा लिहिल्या. शेकडो छक्कड, लावणी, शेतकरी गीत, कामगार गीत, क्रांतिगीतं अशा पद्धतीची विद्रोही, बंडखोर आणि समाज हितार्थ अशा प्रकारची काव्यरचना त्यांनी केली. गीतं लिहिली. 32 अशा कादंबऱ्या लिहिल्या. इनामदार नावाचं एक नाटक त्यांनी लिहिलं. माझा रशियाचा प्रवास नावाचं प्रवास वर्णन, 14 लोकनाट्य आणि मृत्यूकडून जीवनाकडे अशा नावाचा एक प्रवास वर्णन त्यांनी लिहायला घेतलेलं होतं. पण ते अण्णाभाऊंचं अकाली निधन झाल्यामुळे, त्यांचं महापरिनिर्वाण झाल्यामुळे ते त्यांचं आत्मचरित्र लिहून पूर्ण होऊ शकलं नाही. परंतु त्या आत्मचरित्राची त्यांनी सुरुवात केलेली होती. अण्णाभाऊंनी त्या काळात चित्रपट परीक्षणं लिहिली, पुस्तक परीक्षणं केलं, स्तंभलेखन लिहिलं आणि प्रासंगिक वाटेल ते या नावाच्या शीर्षकाने त्यांनी युगांतरमध्ये, नवयुगमध्ये त्या काळात प्रासंगिक लेखन केलं. म्हणजे कथा, कविता, कादंबरी, नाटक, प्रवास वर्णन, लोकनाट्य, आत्मचरित्र, चित्रपट परीक्षण, पुस्तक परीक्षण, स्तंभलेखन आणि प्रासंगिक अशा प्रकारचं मराठी वाङ्मय प्रकारातील सर्व प्रांतामध्ये अत्यंत सक्षम आणि अत्यंत ताकदीचं, आशयघन अशा प्रकारचं साहित्य अण्णाभाऊंनी त्या लेखन कालखंडामध्ये 27 वर्षांच्या केलं. आणि हे ज्या 27 वर्षामध्ये अण्णाभाऊंनी जवळजवळ 77 ग्रंथांची निर्मिती केली. आणि हे संपूर्ण साहित्य अण्णाभाऊंचं महाराष्ट्रात त्या काळात तर लोकप्रिय झालं आणि गेली 70 वर्ष
महाराष्ट्रातल्या कोणाकोपऱ्यातल्या प्रत्येक ग्रंथालयामध्ये, शाळा कॉलेजमध्ये, विद्यापीठांच्या ग्रंथालयामधून अण्णाभाऊंच्या कथा कादंबऱ्यांची मागणी आजही तितकीच असते. याचाच अर्थ आजही ती लोकप्रियता अण्णाभाऊंची कमी झालेली नाही. आणि म्हणून अण्णाभाऊ हे ज्याला आपण म्हणतो की काळाच्या पुढं पाहणारा द्रष्टा लेखक अशा स्वरूपात आपण त्यांचं वर्णन करू शकतो. अण्णाभाऊच्या कथा कादंबऱ्या ह्या कन्नडमध्ये, पंजाबीमध्ये, गुजरातीमध्ये, तमिळमध्ये, तेलुगूमध्ये अशा भारतीय भाषांमध्ये तर अनुवादित झाल्याच, परंतु जगभरातल्या अनेक देशांच्यामध्ये जर्मन, झेक, रशियन, पोलिश अशा प्रकारच्या वेगवेगळ्या देशांच्या मध्ये त्या देशाच्या मातृभाषेत अण्णाभाऊंचं साहित्य अनुवादित झालेलं आपल्याला दिसून येतं. आणि म्हणून केवळ 1.5 दिवस वरांड्यात बसलेला हा मुलगा शाळेच्या, कारण जातीव्यवस्थेनं त्यांना तिथं शाळेमध्ये वर्गात बसायची परवानगी नव्हती त्या काळातली जातीव्यवस्था जर पाहिली आपण. आणि म्हणून वरांड्यामध्ये फक्त 1.5 दिवस बसलेले अण्णाभाऊ साठे अनवाणी पायानं वाटेगाव ते मुंबई हे अंतर 2-2.5 महिने अनवाणी पायानं चालत गेले वयाच्या 11व्या वर्षी 1931-32ला. आणि 1931-32 पासून ते 1942 पर्यंत एका नातेवाईकांच्याकडून त्यांनी अक्षर ओळख करून घेऊन ही सर्व विपुल प्रमाणात मराठी साहित्यामध्ये साहित्य निर्मिती केलेली आपल्याला दिसून येते. अण्णाभाऊ हे केवळ लेखक नाहीत, तर ते लढवय्या लेखक आहेत, कार्यकर्ता लेखक आहेत. आणि प्रत्येक काळातला प्रत्येक लेखक हा भांडवलशाही विरुद्ध, प्रस्थापितांच्या विरुद्ध, जात्यांध धर्मांध अशा उच्चवर्णीयांच्या विरुद्ध सर्वसामान्य घाम गाळणारा कष्टकरी जो वर्ग आहे त्याच्या रक्त, अश्रू आणि घामाची महती लिहिणारा लोकलेखक म्हणजे अण्णाभाऊ साठे. सर्वसामान्यांचं प्रतिनिधित्व अण्णाभाऊंनी आपल्या समग्र साहित्यामध्ये केलं. आणि ते केवळ हस्तिदंती मनोऱ्यात बसून लिहिणाऱ्यांपैकी नव्हते, तर त्या जनतेच्या जनआंदोलनामध्ये भाग घेऊन त्यांच्या समस्या, त्यांच्या व्यथावेदना जवळनं पाहून मगच ते साहित्य निर्मिती करत होते. अशा प्रकारचे अण्णाभाऊ साठे हे समग्रलक्षी लेखक होते. हैदराबाद मुक्तीसंग्राम जो झाला, जो रजाकार आहे, निजाम हे स्वतंत्र राष्ट्र ठेवू इच्छित होता हैदराबादचा निजाम, परंतु तो रजाकार जो आहे त्याच्या अत्याचाराला जनता कंटाळलेली होती. आणि ह्या रजाकाराच्या निजामाच्या जाचातून मुक्त व्हावं आणि आपला स्वतंत्र मराठी भाषिकांचा एक राज्य असावं यासाठीचा जो लढा लढला गेला त्याला हैदराबाद मुक्तीसंग्राम असं म्हणतात, मराठवाडा मुक्तीसंग्राम असं म्हणतात. आणि तो लढा गोविंदभाई श्रॉफ आणि स्वामी रामानंद तीर्थ यांच्या नेतृत्वाखाली फार मोठ्या प्रमाणात तो लढला गेला. परंतु या सगळ्या महान नेत्यांच्या बरोबरीनं अण्णाभाऊ साठे हे हातात डब घेऊन मराठी भाषिकांच्या लढ्यासाठी म्हणून रणमैदानात उतरलेले होते. याचाच अर्थ हैदराबाद मुक्तीसंग्रामामध्ये अण्णाभाऊंचं योगदान खूप मोठ्या प्रमाणात आहे. अण्णाभाऊ साठे जे आहेत त्यांनी साहित्य हे समाज हितासाठी, समाज हितार्थ, समाज प्रबोधनासाठी म्हणून त्यांनी लिहिलं. आणि म्हणून अण्णाभाऊ हे लढवय्या नेते होते. सुरुवातीच्या काळामध्ये शिवकालीनची युद्धकला, लाठीकाठी, दानपट्टा, तलवारबाजी, घोडेस्वारी हे सारं प्रशिक्षण अण्णाभाऊंनी बालवयातच, जो फकीरा कादंबरी जी जगप्रसिद्ध आहे ती काही काल्पनिक कादंबरी नाही, ते अण्णाभाऊंचे जवळचे नातलग आहेत, चुलते म्हणूया आपण त्यांना. आणि त्यांच्याकडून त्यांनी ते प्रशिक्षण घेतलं. म्हणजे अण्णाभाऊंचे पहिले गुरु हे क्रांतियोद्धा फकीर आहेत, जे ब्रिटिशांशी लढत राहिले, बाबरखानाच्या विरोधात रणमैदान गाजवलं, असे ते क्रांतियोद्धा फकीर आहेत. ते अण्णाभाऊंचे पहिले शारीरिक विद्येचे गुरु म्हणूया. त्यानंतर क्रांतिसिंह नाना पाटलांच्या बंडात अण्णाभाऊ साठेंनी काम केलं, स्वातंत्र्य सैनिक म्हणून काम केलं. म्हणजे क्रांतिसिंह नाना पाटील, बर्डे गुरुजी, जी.डी. बापू लाड ह्या साऱ्यांच्या बरोबरीनं अण्णाभाऊ साठे भूमिगत राहून स्वातंत्र्य आंदोलनामध्ये सक्रिय सहभागी होते. आणि त्याचबरोबर अण्णाभाऊ साठे यांनी महाराष्ट्राच्या सामाजिक, सांस्कृतिक आणि साहित्यिक क्षेत्रावर 1942 सालापासून 1969 सालापर्यंत मृत्यूच्या शेवटच्या क्षणापर्यंत असं पावशतक अधिराज्य गाजवण्याचं काम महाराष्ट्राच्या सांस्कृतिक क्षेत्रावर, सामाजिक क्षेत्रावर हे अण्णाभाऊ साठेंनी त्या काळात केलेलं आपल्याला दिसून येतं. आणि म्हणून
अण्णाभाऊ हे अष्टपैलू असं व्यक्तिमत्व आहे. त्यांनी ज्या पद्धतीनं हैदराबाद मुक्तीसंग्रामामध्ये काम केलं त्याच पद्धतीनं त्यांनी संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीत आपलं मोठं योगदान दिलेलं आहे. कॉम्रेड एस एम जोशी, नागा गोरे, श्रीपाद अमृत डांगे, आचार्य आत्रे या महनीय डाव्या विचारांच्या नेत्यांच्या बरोबरीनं अण्णाभाऊ साठे हे संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्यात सक्रिय सहभागी झालेले होते. तन मन धनाने अण्णाभाऊंनी आपलं सर्वस्व अर्पण करून या महाराष्ट्रासाठी घाम गाळून रक्त आटवून हा महाराष्ट्र स्वतंत्र करण्यामध्ये मोठं योगदान दिलेलं आहे. दुर्दैवानं त्यांच्या त्यागाचा आणि त्यांच्या योगदानाचा म्हणावा असा उल्लेख किंवा त्याची नोंद ऐतिहासिक स्वरूपाची ही मराठी साहित्यिकांनी आणि सामाजिक चळवळीकडून घेतली गेली असं दिसत नाही. आणि म्हणून एस एम जोशी, नागा गोरे, श्रीपाद अमृत डांगे, आचार्य आत्रे, प्रबोधनकार केशव सीताराम ठाकरे, त्या काळामध्ये तरुण असलेले बाळासाहेब ठाकरे हे मार्मिकमधून व्यंगचित्र लिहून त्या काळामध्ये या गुजरात दार्जिन्यांच्या विरोधात आणि महाराष्ट्राच्या बाजूनं बाळासाहेब ठाकरेसुद्धा संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीसाठी योगदान देत होते. क्रांतिसिंह नाना पाटील होते, बर्डे गुरुजी होते, जी डी बापू लाड होते, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर होते, गाडगेबाबा होते. ह्या सर्व महापुरुषांच्या बरोबरीनं म्हणजे सेनापती बापटांच्यापासून ते आमच्या कोल्हापूरच्या भाई माधवराव बागलांच्यापर्यंत हा सारा महाराष्ट्र पेटून उठलेला होता. आणि त्यांच्या त्यागातून, त्यांच्या क्रांतीतून ही संयुक्त महाराष्ट्राची चळवळ यशस्वी झालेली आहे. आणि मुंबई आज जी महाराष्ट्राला मिळाली त्याचं श्रेय या मंडळींना द्यावं लागेल. आणि ह्यांच्या बरोबरीनंच अण्णाभाऊ साठे, अमर शेख आणि गव्हाणकर यांच्या लालबावटा कला पथकाला सुद्धा ते तितक्याच प्रमाणात द्यावं लागेल. किंबहुना अण्णाभाऊ साठे आणि त्यांचं लालबावटा कला पथक आहे याचा सुवर्णाक्षरांनी महाराष्ट्राच्या इतिहासामध्ये नोंद करावी लागेल. अशा पद्धतीचा तो इतिहास आपल्या डोळ्यासमोर दिसून येतो. त्या काळातले जे सखा पाटील आणि मोरारजीभाई देसाई आहेत हे मुंबई इलाक्याचे नेते होते. आणि त्यांच्या दौऱ्यांच्यापेक्षा अण्णाभाऊ साठेंच्या लालबावटा कला पथकाचे दौरे हे महाराष्ट्राच्या कोनाकोपऱ्यात म्हणजे अगदी आमच्या कोल्हापूरपासून नागपूरपर्यंत आणि चांद्यापासून बांद्यापर्यंत त्या काळात जी महाराष्ट्राची लोकसंख्या होती ती 3 कोटी होती. त्यातल्या जवळजवळ 1.5 ते 2.25 कोटी लोकांनी अण्णाभाऊ साठेंचे लालबावटा कला पथक हे प्रत्यक्षपणे पाहिलेलं आहे. म्हणजे आजच्यासारखी दळणवळणाची साधनं नसताना, प्रसारमाध्यमं नसताना जाहीरपणानं जे कार्यक्रम व्हायचे त्या एका कार्यक्रमाला 50-50 हजार, 1-1, 1.5-1.5, 2-2 लाख लोकांची सभा आणि तो कार्यक्रम अण्णाभाऊ त्या अमर शेख आणि गव्हाणकर त्या ठिकाणी सादर करीत असायचे. कोल्हापूरच्या खासबाग मैदानापासून, बिंदू चौकापासून ते मुंबईच्या आझाद मैदान आणि शिवाजी पार्कपर्यंत आणि दिल्लीचं तख्त गाजवण्यापर्यंत लाखोंचे मोर्चे निघून त्यांच्यासमोर आपली कला सादर करण्याचं काम अण्णाभाऊ साठे यांनी त्या काळात केलेलं आहे. आणि ही जी मुंबई आहे ती भांडवलदार मंडळींना देण्याचं षडयंत्र सखा पाटील आणि मोरारजीभाईंचं चाललेलं होतं. त्यांच्या विरोधात अण्णाभाऊंनी आपली वाणी आणि लेखणी झिजवली आणि मुंबई ही महाराष्ट्राला मिळवण्यासाठी गरुडाला पंख वाघाला नख तशी मुंबई मराठी मुलकाला अशा प्रकारचं कवन लिहून मुंबई हा महाराष्ट्राचा, मराठी माणसांचा अविभाज्य घटक आहे अशा पद्धतीची रचना ही अण्णाभाऊंनी आपल्या कवनातून केलेली आहे. आणि म्हणून त्या रचनांच्या माध्यमातून मुंबईवर अण्णाभाऊंनी जी लावणी लिहिली, अण्णाभाऊंनी अनेक साहित्य प्रकारांची जी पूर्व परंपरागत पद्धती होती लेखन परंपरा त्याची मोडतोड केली, त्याचा साचा ढाचा सगळा आरपार बदलून टाकला आणि स्वतःचं एक नवरचना तंत्र सिद्धहस्त लेखणीनं त्यांनी यशस्वी केलं. आणि म्हणून अण्णाभाऊंची जी माझी मैना आहे त्याच पद्धतीनं माझी मुंबई ही लावणीसुद्धा जगप्रसिद्ध अशा स्वरूपाची आहे. मुंबई इथं उंचावरी मलबार हिल इंद्रपुरी, कुबेराची वस्ती तेथे सुख भोगती, परळ्यात राहणारे रात्रंदिवस राबणारे, मिळेल ते खाऊन घाम गाळती अशा स्वरूपाचं मुंबईवरचं कवन जे आहे, क्रांतिगीत जे आहे ती माझी मुंबई या लोकनाट्याच्या बरोबरीनं माझी मुंबई हे लावणीसुद्धा अण्णाभाऊंनी अजरामर अशा पद्धतीनं गायली आणि अमर शेखांच्या पहाडी आवाजानं ती संपूर्ण महाराष्ट्रीयन मराठी माणसांपर्यंत पोहोचली गेली. अशा पद्धतीनं अण्णाभाऊंनी या मुंबई महाराष्ट्राला मिळवून देण्यामध्ये मोठं योगदान दिलेलं आहे.
आणि लावणी ज्याला आपण म्हणतो, तर मी मराठी भाषेचा विद्यार्थी आहे. लावणी म्हटलं की म्हाताऱ्याला वय विसरायला लावते आणि तरण्याला पाय घसरायला लावते, त्याला लावणी असं म्हणतात. पायाच्या नखापासून डोक्याच्या केसापर्यंत स्त्रीदेहाचं लावण्य वर्णन करणारी ती लावणी. परंतु ही पूर्व परंपरागत शृंगार रसातली अश्लीलतेची किनार असलेली लावणी, तिचा साचा ढाचा अण्णाभाऊंनी बदलवला आणि लावणी ही सामाजिक विषयावर लिहिली जाऊ शकते. ती सामाजिक प्रश्नांच्या सोडवणुकीसाठी, जनआंदोलन उभारण्यासाठी म्हणून कार्यरत ठेवली जाऊ शकते, असा नवा सिद्धांत अण्णाभाऊंनी लावणी वाङ्मयामध्ये रचला. आणि म्हणूनच बेळगाव, निपाणी, कारवार, डांग, उंबरगाव हा प्रदेश कर्नाटकमध्ये राहिल्यानंतर महाराष्ट्र राज्य स्वतंत्र झालं. तर मग महाराष्ट्र हा अण्णाभाऊंच्या लालबावटा कलापथकावर त्या काळात तत्कालीन सरकारनं बंदी घातलेली होती, पकड वॉरंट काढलेली होती. अण्णाभाऊ भूमिगत होते. अगदी माझी मुंबई सादर करण्यासाठी आझाद मैदान आणि शिवाजी पार्कवर तत्कालीन पोलीस कमिशनरांची परवानगी लेखी घ्यावी लागलेली आहे. अशा वेळेला ज्या वेळेला बंदी आहे अण्णाभाऊंच्या लोकनाट्यावर आणि ह्याच्यावर, त्यावेळेला अण्णाभाऊ हे रूपकात्मक लावणी लिहितात. माझी मैना गावाकडे राहिली ही कुणावर लिहितात, तर महाराष्ट्र नावाचा नवरा स्वतंत्र झाला, परंतु त्याची जी प्राणप्रिय बायको आहे, मराठी भाषिक 22 लाख जे आहेत ते बेळगाव, निपाणी, कारवार, डांग, उंबरगाव या प्रदेशात कर्नाटकमध्येच अजून आहेत. आणि मग ती मैना बाजूला राहिलेली आहे आणि हा नवरा स्वतंत्र राहिलेला आहे. आणि मग ह्याच्या जीवाची काहिली होते असं रूपकात्मक छक्कड, लावणीवाजा छक्कड ही अण्णाभाऊ साठेंनी माझी मैना नावाची लिहिली आणि ती अजरामर अशा पद्धतीची आहे. आजही त्यातली नजाकत आणि त्याची दाहकता, त्यातली सामाजिकता, सामाजिक वास्तव हे आज आपल्या डोळ्यासमोर दिसून येतं. माझी मैना गावाकडे राहिली, माझ्या जीवाची होती या काहिली. ओती बांधा रंग गव्हाळा कोर चंद्राची, उदात्त गुणाची मोठ्या मनाची सीता ती माझी रामाची. काठी आंधळ्याची काडी दवण्याची तशी ती माझी गरिबाची. ती हो रुसली मनात नाही हसली गालात, हात उंचावून उभी राहिली, माझ्या जीवाची होती या काहिली. अशा पद्धतीची एक अजरामर मराठी साहित्यातला किंवा महाराष्ट्राच्या साहित्य संस्कृतीमधला शिरपेचातला मानाचा तुरा म्हणूया, किंवा त्या शिरपेचातील एक कोहिनूर हिरा, अशा पद्धतीची ही अण्णाभाऊंची माझी मैना नावाची लावणी ही आजही तितकीच लोकप्रिय आपल्याला दिसून येते. मराठी लावणीचा चेहरा मोहरा बदलवण्याचं काम अण्णाभाऊ साठे यांनी त्या काळामध्ये केलं आणि शृंगार रसातली लावणी ही वीर रसात आणून समाज परिवर्तनासाठी म्हणून तिचा उपयोग केला. अशा अर्थानं स्त्रीदेहाचं लावण्य वर्णन न करता तिला मान सन्मान बहाल करत अण्णाभाऊंनी सामाजिक परिवर्तनासाठी या लावणीचा उपयोग केला. महाराष्ट्र, मराठी भाषा, मराठी माती, मराठी संस्कृती यांच्यावर लावणी लिहिणारे हा अण्णाभाऊ हे एक आगळं वेगळं व्यक्तिमत्व आपल्याला दिसून येतं. आणि म्हणून अण्णाभाऊंच्या या त्यागाचा आणि त्यांच्या एकूणच साहित्याचा धांडोळा घेत असताना ज्या वेळेला बटाट्याची चाळ महाराष्ट्रात गाजत होती, त्यावेळेला अण्णाभाऊ साठेंनी माकडीचा माळ लिहून एक मराठी साहित्य विश्वामध्ये एक अनाकलनीय असं कुसाबाहेरचं जीवन हे उभं केलं, जे मराठी साहित्य विश्वाला त्याचा फारसा परिचय नव्हता. अशा पद्धतीचं ज्या काळात पुढारी पाहिजे असं नाटक आलं, लोकनाट्य आलं, त्यावेळेला पुढारी मिळाला, अशा प्रकारचं लोकनाट्य लिहून अण्णाभाऊंनी ते उत्तर दिलं. याचाच अर्थ दलितांच्या आणि भटक्यांच्या साहित्याला अण्णाभाऊंनी सदाशिव पेठेचा दर्जा त्या काळात मिळवून दिला. मराठा समाजाची जी प्रतिमा आहे ती मराठी कादंबरी आणि मराठी चित्रपटांनी त्या काळामध्ये मलिन केलेली होती, आजही काही अंशी आहे. परंतु हा मराठा मानी आहे, तो छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वराज्याचा निर्माता आहे, संरक्षक आहे आणि त्याचं मन, मेंदू, मनगट सक्षम आहे हे दाखवण्यासाठी उसाच्या फडातला पाटील, कुस्तीच्या फडातला पाटील, तमाशाच्या फडातला पाटील अण्णाभाऊंनी बाहेर काढला आणि दीनदलित गोरगरीब स्त्रीवर अन्याय अत्याचार करणाराच्या विरोधात उभा ठाकणारा पाटील हा अण्णाभाऊंनी मराठी साहित्यात पहिल्यांदा निर्माण केला. स्वातंत्र्य प्राप्तीसाठी संसारावर तुळशीपत्र ठेवून आयुष्याची होळी करणारा पाटील हा अण्णाभाऊ साठेंनी मराठी साहित्यामध्ये चित्रित केला. स्त्रीकडे वाईट नजरेनं पाहणाराची खांडोळी करून फरारी होणारा पाटील सत्तू भोसले हा अण्णाभाऊ साठेंनी मराठी साहित्यात पहिल्यांदा लिहिला. आणि माता, माती, मातृभूमी यासाठी आपलं सर्वस्व अर्पण करणारा क्रांतिसिंह नाना पाटील, अंधश्रद्धा निर्मूलनासाठी मर्यायचा गाढा उद्ध्वस्त करू पाहणारा क्रांतिसिंह नाना पाटील, अशा प्रकारचा क्रांतिकारक हा पाटील
अण्णाभाऊ साठेंनी मराठी साहित्यामध्ये आपल्याला पहिल्यांदा मांडल्याचं दिसून येतं. आणि म्हणून मराठा समाजाची प्रतिमा मराठी साहित्यात आणि महाराष्ट्राच्या सांस्कृतिक क्षेत्रामध्ये उजळवण्याचं काम अण्णाभाऊ साठे यांनी त्या काळात केलेलं आहे. अण्णाभाऊंना मी कायमच आंतरराष्ट्रीय दर्जाचे मानवतावादी लेखक असं म्हणत असतो. त्याचं कारण असं की जगभर जे मानवतावादी लेखक आहेत त्यांच्या तोलामोलाचं साहित्य अण्णाभाऊ साठे यांनी लिहिलं. आणि म्हणून माणुसकी आणि मानवतावाद हाच अण्णाभाऊंच्या साहित्याचा केंद्रवर्ती बिंदू होता. ग्राम्सी विल्यम्स असतील, कार्ल मार्क्स असतील, एंगल्स असतील, सॉल बेलो असतील, नोबेल पारितोषिक विजेते सॉल बेलो आहेत, लेनिन आहेत, माओ आहेत, टॉलस्टॉय आहेत, मॅक्झिम गॉर्की आहेत, जॅक लंडन आहेत, रिचर्ड राईट आहेत, यांसारख्या जागतिक तत्त्ववेत्ते असलेल्यांच्या बरोबरीचं तोलामोलाचं साहित्य मराठीमध्ये, महाराष्ट्रामध्ये अण्णाभाऊ साठे यांनी त्या काळात लिहिलेलं आहे. आणि त्यामध्ये चारबाग, बुद्ध, कबीर, छत्रपती शिवाजी महाराज आणि फुले शाहू आंबेडकर या महापुरुषांच्या विचारांचं प्रसार आणि प्रचार करणारं साहित्य अण्णाभाऊ साठे यांनी खऱ्या अर्थानं त्या काळामध्ये निर्माण केलं. अशा पद्धतीनं अण्णाभाऊ हे साहित्य निर्मिती करत राहिले आणि आपलं साहित्य हे समाज हितासाठी म्हणून त्या काळात अण्णाभाऊंनी निर्माण केलं. हा एक सिद्धांत अण्णाभाऊंच्या साहित्याचं वेगळेपण यातून आपल्याला दिसून येतं. अण्णाभाऊ हे लिहायचं म्हणून लिहिणाऱ्यांपैकी नव्हते, तर अस्वस्थता, अपरिहार्यता आणि अनुभवनिष्ठता यातून अण्णाभाऊ साठे लिहित राहिले. म्हणजे 16व्या शतकामध्ये देहूच्या तुकारामांनी जे सांगितलं, बुडती हे जनन देखवे डोळा, मनवुनी कळवळा येत असे, तशाच पद्धतीनं हा समाज अंधश्रद्धेमध्ये, व्यसनाधीनतेमध्ये बुडत चाललेला आहे. आणि त्याला जागं करावं म्हणून अण्णाभाऊ साठे हे साहित्य निर्मिती करत राहिले, आपली वाणी आणि लेखणी झिजवत राहिले. अण्णाभाऊ साठेंनी अनेकविध साहित्य निर्मिती जी आहे ती आंतरराष्ट्रीय प्रश्नांना साद घालणारी, जागतिक प्रश्नांचा वेध घेणारी आणि जागतिक घडामोडींच्या पार्श्वभूमीवर आपली साहित्य निर्मिती मराठी साहित्यात करणारे त्या काळातले अण्णाभाऊ साठे हे एकमेव लेखक आहेत असं विधान केलं तर ती अतिशयोक्ती होणार नाही. कारण आपण पाहूया की झोपडपट्टीच्या पार्श्वभूमीवर त्यांनी चिरागनगरची भूतं यासारखी साहित्य निर्मिती केली. पानिपतचा पोवाडा त्या काळात लिहिला. स्वातंत्र्याच्या पार्श्वभूमीवर त्यांनी वारण्याच्या खोऱ्यात ही हिंदूराव आणि मंगला या स्वातंत्र्यवीरांच्या संबंधानं कादंबरी लिहिली. दुसऱ्या महायुद्धाच्या पार्श्वभूमीवर रत्ना नावाची कादंबरी लिहिली. तर भारत आणि चीन युद्धाच्या पार्श्वभूमीवर कृष्णाकाठ या नावाची कादंबरी लिहिली. भारत आणि पाकिस्तानच्या युद्धाच्या पार्श्वभूमीवर संघर्ष नावाची त्यांनी कादंबरी लिहिली. या कादंबरीचं वैशिष्ट्य असं सांगता येईल की आपल्या सातारा, सांगली, कोल्हापूर, पश्चिम महाराष्ट्रातल्या कृष्णा, वारणा आणि पंचगंगेच्या खोऱ्यापासून ते फिरोजपूर, लाहोर आणि सतलज नदीपर्यंत, किंबहुना अगदी आग्र्यापर्यंतचा धांडोळा, एक कथानक हे संपूर्ण भारतभर फिरताना दिसतं. याचा अर्थ असा की पहिलं दुसरं महायुद्ध असेल त्याचाही संदर्भ अण्णाभाऊंच्या कादंबऱ्यांच्यामध्ये आला. जी भारत, पाकिस्तान, चीन आणि भारतचं युद्ध झालं त्या पार्श्वभूमीवर अण्णाभाऊंनी कादंबऱ्या लिहिल्या. एवढा जागतिक समस्यांचा वेध घेण्याची क्षमता आणि वाङ्मयीन गुणवत्ता ही अण्णाभाऊंच्या जवळ होती. अगदी युद्ध नको मज बुद्ध हवा हे जे भारत ही जगाला बुद्धाची भूमी म्हणून भारताचा परिचय जगाला आहे, तरीही बुद्ध तत्त्वज्ञानाचा जो प्रसार आणि प्रचार आहे त्या जीवनावर आधारित युद्ध नको मज बुद्ध हवा आणि प्रेमानं प्रेम वाढतं, वैरानं वैर वाढतं आणि म्हणून युद्ध जिंकावं प्रेमानं, वैरानं वाढते वैर, या अनुषंगानं वैर नावाची कादंबरी ही अण्णाभाऊंनी लिहिली. आणि वाईटाचा शेवट वाईटच होत असतो, वैराचा शेवट तुरुंगात नाहीतर स्मशानातच होत असतो आणि म्हणून आपण प्रत्येकानं माणसाशी माणसाप्रमाणे वागावं हा संदेश देणारी वैर नावाची कादंबरी त्यांनी लिहिली.
गुन्हेगारी कायदा आणि हजेरी पद्धत, दुष्काळ, प्लेगची साथ, पटकीची साथ अशा लढवय्या क्रांतिकारक मातंगांच्या शौर्यगाथेवर ऐतिहासिक अशी जागतिक दर्जाची आणि जगभर प्रसिद्ध असलेली फकीरा नावाची कादंबरी अण्णाभाऊंनी लिहिली. जगण्यासाठी लढणाऱ्यांच्या संघर्षाच्या पार्श्वभूमीवर स्मशानातलं सोनं, कोंबडी चोर, 3 भाकरी आणि पिराजीची भानगड यासारख्या कथा कादंबऱ्या अण्णाभाऊंनी लिहिल्या. अंधश्रद्धा निर्मूलनासाठी आणि या मराठी माणसामध्ये असलेली अंधश्रद्धा नष्ट करण्यासाठी म्हणून साहित्याच्या माध्यमातून अण्णाभाऊंनी मर्याईचा गाडा ही विज्ञानवादाचा, विवेकवादाचा प्रसार आणि प्रचार करणारी कथा त्या काळामध्ये लिहिली. व्यसन हे अतिशय वाईट असतं हे सांगण्यासाठी आणि व्यसनमुक्तीच्या पार्श्वभूमीवर प्रायश्चित्त या नावाची कथा लिहून अण्णाभाऊंनी या घरचे बहीण भाऊ आणि त्या घरचे बहीण भाऊ, याची बहीण त्याला आणि त्याची बहीण याला, साटलोट ज्या पद्धतीनं आपण लग्न म्हणतो, अशी सांगली जिल्ह्यातल्या एका कुटुंबावर आधारित आणि मग त्याचा शेवट वाईटच होतो व्यसनाचा, हा संदेश अण्णाभाऊंनी व्यसनमुक्तीसाठी प्रायश्चित्त या कथेतून दिलेला आहे. संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीच्या पार्श्वभूमीवर माझी मैना नावाचं लोकनाट्य तर त्यांनी लिहिलंच, पण त्याचबरोबर माझी मैना ही रूपकात्मक छक्कड लावणी अण्णाभाऊंनी लिहिली. उठला मराठी देश, महाराष्ट्राची परंपरा अर्थात संयुक्त महाराष्ट्राचा पोवाडा अशासारख्या साहित्यकृतींची निर्मिती अण्णाभाऊंनी त्या काळामध्ये केली. म्हणजे आपण असं पाहतोय की अण्णाभाऊ हे प्रादेशिक प्रश्नांना सामोरे जात त्याचा वेध घेत जागतिक घडामोडी ज्या आहेत, महायुद्धांसारखी जी घटना आहे जागतिक घडामोडीवर परिणाम करणारी, अशा जागतिक प्रश्नांचा वेध अण्णाभाऊ आपल्याला घेताना दिसतात. आणि म्हणून अण्णाभाऊ हे या अर्थानं आंतरराष्ट्रीय जाण आणि भान असलेले, एक व्यापकता आणि व्यासंगपणा असलेले आणि वाङ्मयीन गुणवत्ता आपल्या वाणी आणि लेखणीतून सिद्ध करणारे सिद्धहस्त लेखक, प्रतिभासंपन्न लेखक म्हणून आपण अण्णाभाऊंच्याकडे पाहतोय. हे जसं मी सांगितलं संयुक्त महाराष्ट्राची चळवळ असेल, त्याच पद्धतीनं स्वातंत्र्याची चळवळ होती, आंबेडकरी चळवळ ही मानवमुक्तीची चळवळ त्या काळात कार्यरत होती. म्हणजे साहित्य हा समाज परिवर्तनाचा एक मार्ग आहे, प्रभावी परिणामकारक शस्त्र आहे. हे जेवढं खरं आहे तेवढंच जे समाजात घडतं ते साहित्यात आलं पाहिजे, हा उद्देश आपल्या चांगल्या वाङ्मयीन निर्मितीसाठीचा जो असतो, त्या दृष्टीनं आंबेडकरी चळवळीचे प्रतिबिंब अण्णाभाऊंच्या सोन्याचा मणी, बुद्धाची शपथ, विटू महार आणि जगबदल घालुनी घाव यासारखे बाबासाहेब आंबेडकरांचा मानवमुक्तीचा विचार, आंबेडकरी विचार तळागाळात रुजवण्यासाठी म्हणून अण्णाभाऊंनी या प्रकारची वाङ्मयीन निर्मिती केली. आणि बुद्धाची शपथ या कथेचा शेवट तर त्यांनी 14 ऑक्टोबर 1956ला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी एक विज्ञानवादी, विवेकवादी असा जो समतेचा, न्यायाचा, बंधुतेचा आणि मानवतेचा संदेश देणारा सिद्धार्थ गौतम बुद्धाचा धम्म हा नागपूर या ठिकाणी स्वीकारला आणि एक विषमतावादी आणि प्रतिगामी विचारांचा धर्म त्यांनी त्यागला. त्या ठिकाणी जी ऐतिहासिक धर्मांतराची घटना घडली त्याचं प्रतिबिंब अण्णाभाऊंच्या कथेमध्ये या दिसतं, बुद्धाची शपथ. आणि या कथेचा शेवट अण्णाभाऊ बुद्धं शरणं गच्छामी अशा पद्धतीनं करताना आपल्याला आढळतात. हे सांगण्याचा हेतू की अण्णाभाऊ प्रादेशिक प्रश्नांना वाचा तर फोडतच होते, पण जागतिक अशा पद्धतीला सामोरे जाऊन त्याचा अन्वयार्थ लावण्याचं काम अण्णाभाऊ करत होते. आणि म्हणून साहित्याला समाज परिवर्तनाचं माध्यम मानणारे अण्णाभाऊ हे अस्वस्थतेतून, अपरिहार्यतेतून साहित्य निर्मितीकडे वळले. आणि म्हणून कार्यकर्ता लेखक, लढवय्या लेखक, विद्रोही बंडखोर लेखक म्हणून अण्णाभाऊंच्याकडे आपण पाहतो. हे त्यांच्या साहित्याचं वेगळेपण आहे. अण्णाभाऊंच्या एका हातात डब तर दुसऱ्या हातात लेखणी होती आणि एक पाय तुरुंगात तर दुसरा पाय रणमैदानात, अशा पद्धतीनं अण्णाभाऊ लिहित राहिले. लौकिक अर्थानं 1.5 दिवसांचं वर्गाबाहेर बसलेलं रूढार्थाचं शिक्षण, परंतु अण्णाभाऊंनी या लौकिक अर्थाच्या शिक्षणाला बगल देऊन महत्प्रयासानं 1932 ते 1942 पर्यंत भगीरथ प्रयत्न करून अक्षरांच्यावर हुकूमत गाजवली
आणि अक्षरांच्यावर अधिराज्य गाजवलं आणि अक्षर वाङ्मयाची निर्मिती त्यांनी केली. नामांतर जे आहे ते अनेक गोष्टीमध्ये त्यांनी केलं. उदाहरणार्थ आपण तमाशा जो आहे तो पूर्व परंपरागत बहुजन समाजाचा मानला जात होता आणि त्याला लोकनाट्य हा शब्दप्रयोग अण्णाभाऊंनी दिला आणि गणामध्ये म्हणजे अण्णाभाऊंनी सगळ्याच वाङ्मय प्रकारामध्ये आमूलाग्र बदल केलेला आहे आणि ही त्यांची पण फार मोठी देण आहे. आणि म्हणून जो अण्णाभाऊंच्या साहित्याचा अर्क आपण बघायला गेलो तर तो अशा पद्धतीनं सांगता येईल. म्हणजे अगदी त्यांच्याच शब्दात सांगायचं तर 1958मध्ये मुंबईतलं जे पहिलं दलित साहित्य संमेलन झालं आणि त्याच्या उद्घाटकीय भाषणामध्ये 2 मार्च 1958ला अण्णाभाऊ असं म्हणतात की मानवाला त्याच्या बाह्य जीवनाच्या परिस्थितीतून वरच्या पातळीवर नेण्याचा प्रयत्न करणे, त्याला कमीपणा आणणाऱ्या वास्तव जगाच्या बंधनातून त्याला मुक्त करणे आणि तू गुलाम नाहीस तर तू या वास्तव जगाचा धनी आहेस, तू जीवनाचा स्वतंत्र निर्माता आहेस असा साक्षात्कार मानवाला करून देणे हे खरे वाङ्मयाचे वैशिष्ट्य आहे. या अर्थाने वाङ्मय सदैव क्रांतिकारक असते. अशा प्रकारचे विचार, एक उदात्त मानवतावादी विचार अण्णाभाऊ साठे यांनी त्या काळात मांडलेले होते आणि म्हणूनच अण्णाभाऊ साठे यांचं साहित्य आजही तितक्याच मोठ्या प्रमाणामध्ये लोकप्रिय आणि समकालीन वास्तवाला कवेत घेणारं हे आज आपल्याला दिसून येतं. अण्णाभाऊंचा साहित्यविषयकचा दृष्टिकोन हा एक जर मुद्दा आपण पाहिला तर लेखक का लिहितो, त्याच्या लिहिण्याच्या पाठीमागं त्याची परिस्थिती आणि त्या काळातलं सामाजिक, सांस्कृतिक, राजकीय, आर्थिक, धार्मिक वातावरण हे त्याच्या लेखनाला पाठबळ देत असतं. किंबहुना ह्या सर्वांचा परिणाम प्रतिबिंब त्याच्या साहित्यात उमटत असतं आणि म्हणून लेखकाची पार्श्वभूमी समजून घेत असताना लेखकाचा साहित्यविषयक दृष्टिकोन हाही तितकाच महत्त्वाचा आहे. आणि म्हणून त्यांच्या शब्दात मी सांगेन की अण्णाभाऊ वैजंता कादंबरीमध्ये असं म्हणतात की हा देश सुखी समृद्ध व्हावा आणि या ठिकाणी समता नांदावी अशी मला रोज स्वप्न पडतात आणि ती स्वप्न पाहतच मी साहित्य निर्मिती करत असतो. माझी जीवनावर फार निष्ठा असून मला माणसं फार आवडतात. त्यांची श्रमशक्ती महान आहे, ती जगतात आणि जगाला जगवतात. त्यांच्या बळावरच हे जग चालतं. त्यांची झुंज आणि त्यांचं यश यावर माझा विश्वास आहे. त्यांना विद्रूप करणं मात्र मला आवडत नाही, नव्हे मला भीती वाटते. ही पृथ्वी शेषाच्या मस्तकावर तरली नसून दलितानं आपल्या तळहातावर पेललेली आहे असं मी मानतो. अशा माणसांना वैफल्याच्या नावाखाली विद्रूप करू नये असं माझं मत आहे. कारण वैफल्य हे तलवारीच्या धुळीसारखं असतं आणि ती धूळ झटकून तलवार अधिक लकलकीत करता येते. बर्बादी कंजारी या कथासंग्रहाच्या प्रस्तावनेमधले हे अण्णाभाऊंचे विचार अतिशय माझ्या दृष्टीनं ते महत्त्वाचे आहेत. आणि म्हणून निरक्षर असणाऱ्या अण्णाभाऊंनी अक्षर वाङ्मयाची निर्मिती केलेली आहे. न्यायाची चाड, त्यांचे नायक जे आहेत ते न्यायाची चाड आणि अन्यायाची चीड निर्माण करणारे साहित्यिक आपल्याला दिसून येतात. आणि म्हणून त्यांच्या साहित्याचा अभ्यास करत असताना आपल्याला असं लक्षात येतं की कितीतरी पैलू अण्णाभाऊंच्या व्यक्तिमत्वात दिसतात. म्हणून अण्णाभाऊंच्या साहित्यातील अल्पसंख्याक समाजाचं चित्रण हा एक स्वतंत्र प्रबंधाचा एक विषय होऊ शकेल इतका व्यापक आणि उदात्त असा विचार त्यांनी मांडलेला आहे. म्हणजे अण्णाभाऊंच्या साहित्यातील अल्पसंख्याकांचे चित्रण, अण्णाभाऊंच्या साहित्यातील मुस्लिम चित्रण, अण्णाभाऊंच्या साहित्यातील बौद्ध समाजाचं चित्रण, अण्णाभाऊंच्या साहित्यातील ख्रिश्चन समाजाचं चित्रण, अण्णाभाऊंच्या साहित्यातील विविध समाजदर्शन जसं की मातंग समाज असेल, बहुजन समाज असेल, बलुतेदार समाज असेल, गावगाड्यातला समाज असेल, किंबहुना महाराष्ट्रातला प्रभावशाली मराठा समाज असेल, यांचं चित्रण अण्णाभाऊंच्या साहित्यात कसं आलेलं आहे आणि कुसाबाहेरच्या भटक्या मुक्तांचं जीवन चरित्र अण्णाभाऊंच्या साहित्यात कसं प्रतिबिंबित झालेलं आहे. अशा अण्णाभाऊंच्या संशोधनाच्या नव्या वाटा ह्या आपल्याला संशोधकांसाठी आव्हान म्हणून उभ्या आहेत. अण्णाभाऊंच्या साहित्यातलं ग्रामीण साहित्य, दलित साहित्य, आदिवासी चित्रण या अनुषंगानं सुद्धा संशोधनाच्या कितीतरी वाटा आपल्यासमोर उभ्या आहेत प्रश्नचिन्ह बनून. अण्णाभाऊ आणि स्त्रीवादी साहित्य, अण्णाभाऊंच्या साहित्यातील स्त्रीवादी चित्रण या अनुषंगानं स्वतंत्रपणानं संशोधन करता येईल. लोकसाहित्य हा तर अण्णाभाऊंच्या साहित्याचा कणा आहे आणि म्हणून तर नसलं जरी माहेर भाऊ असावा पाठीचा जसा सत्याबा कुंजचा अशा पद्धतीचं एक लोकगीत फकीरामध्ये सहज येऊन जातं. आणि मग जात्यावरची ओवी असेल,
मोठेवरचं गाणं असेल, हे सारी लोकगीतं, लोकसाहित्य हे अण्णाभाऊंच्या साहित्याचा एक अविभाज्य घटक आहे. या अर्थानं अण्णाभाऊंच्या साहित्याच्या संशोधनाच्या वाटा ज्या आहेत ते विविध पैलू आपल्या डोळ्यासमोर उभे राहतात. अगदी शेतकरी नावाचा जो विभाग आहे, भारत हा कृषीप्रधान आहे आणि खेडीप्रधान आहे आणि जगाचा पोशिंदा अन्नदाता हा शेतकरी आहे. तर शेतकरी आज आपण पाहतो की लाखोच्या संख्येनं आत्महत्या करताना आज आढळतात आणि शेतकऱ्याचं दुःख, त्याच्या आत्महत्या आणि त्याच्या संबंधाचं स्वतंत्रपणानं चित्रण हे अण्णाभाऊंनी केलेलं आहे. आणि शेतकऱ्यांच्या व्यथावेदनांना म्हणजे एकूणच कष्टकरी, श्रमजीवी, दलित, उपेक्षित, शोषित शेतकरी, शेतमजूर, कामगार यांच्या जीवनावर भाष्य करणारं, त्यांच्या व्यथावेदनांना जगाच्या वेशीवर मांडणारं साहित्य अण्णाभाऊंनी लिहिलं. उदाहरणादाखल तू मराठमोळा नावाचं त्यांनी शेतकऱ्यांचं गीत लिहिलेलं आहे आणि त्यात ते असं म्हणतात की तू मराठमोळा शेतकरी, घोंगडी शिरी, जुनी ती काठी, जुनी लंगोटी, बदल ही दुनिया सारी, रे चल गड्या बदल ही दुनिया सारी. तू खाशी कांदा, भाकरी बसून अंधारी, भुकेला कोंडा, निजेल धोंडा, रे बदल ही दुनिया सारी. तुझ्या हाती वसे अमृत, पिकविते सोने मातीत, परी सदा तुझ्या रे दारी नाचे लाचारी, रे गड्या बदल ही दुनिया सारी. व्याजाच्या पोटी तुला सावकार लुटी, रे गड्या बदल ही दुनिया सारी. याचा अर्थ अण्णाभाऊ ते सारं शेतकऱ्यांचं दुःख, व्यथा, वेदना, त्यांची होणारी उपेक्षा, त्यांचं होणारं शोषण, म्हणजे घाम गाळायचा शेतकऱ्यांनी आणि मलिदा खायचा व्यापाऱ्यांनी, ह्या व्यापारी वर्गावर अण्णाभाऊ आपल्या शब्दांचं शस्त्र उगारताना दिसतात. आणि शेवटी त्याला सांगतात की त्या तुझ्या जुन्या खोपीत समतेचा पाळणा हाले, एकीनं वाढवून तिला कर खरे ब्रीद आपुले, उठ वाजवीत रणभैदी घुमवी अंबरी, वळू नको वा पळू नको, रे गाड्या बदल ही दुनिया सारी. आणि म्हणून शेतकऱ्याचं अगदी एका ओळीत ते वर्णन असं करतात त्याच्या व्यथावेदनेचं की जोंधळा नाही गहू, खातो रबरी आटा, रस्त्यात झोपतो कुठं टाकाव्या खटा. अशा पद्धतीचं शेतकऱ्यांचं दुःख जगाच्या वेशीवर 60-70 वर्षापूर्वी मांडणारा हा शेतकऱ्यांचा प्रतिनिधी, ग्रामीण साहित्याचा पोशिंदा, उद्गाता, या अर्थानं अण्णाभाऊंच्या साहित्याकडे पाहणं हे जास्त गरजेचं आहे. शिवारी चला हे तर त्यांचं सुप्रसिद्ध गीत आहे. भांडवलदारांच्या विरोधात शेतकरी आणि कामगारांना बळ देणारं हे गीत आहे. सावकारशाहीचा विखारी कुंदा, आरपार खुरपून पाडायचा रेंदा, दाखवाया बाळा उचल घे विळा, पोलादी पाजळून आपला रे शिवारी चला. भांडवलशाहीचा चिवट केना, वरवर छाटलाय तरी बी जाईना, साम्राज्यशाहीची माकडं काळी, हातातला घास नीट खाऊ न देती, ध्या दिसा लुटत्यात र आंबराई, एकजूट करून नीटनेम धरून, अकरीचा माराया टोला रे शिवारी चला. आणि मग हा शेतकरी पिढ्यानपिढ्या कष्ट करतोय. अण्णाभाऊ सारांश रूपानं सांगतात शेवटच्या कडव्यात शिवारी चला या गीतामध्ये, रातदिस राबवून साल ना साल, पिढ्यानपिढ्या आम्ही रात्रंदिवस राबतोय, घाम गाळतोय. रातदिस राबवून साल ना साल, किती पिढ्या आम्ही काढायचं हाल, रोवो आता बांधावर बावटा लाल, काळावर चाल कर हत्यार नीट धर, एकजुटीचा बांधून किल्लार शिवारी चला. हा मला वाटतं अण्णाभाऊंच्या समग्र साहित्याचा एक अर्क आपल्या नजरेसमोर येतो. आणि म्हणून दीन, दलित, दुबळ्या, शोषित, उपेक्षित कष्टकरी समाजाचं प्रतिनिधित्व करून प्रस्थापितांच्या विरोधात, भांडवलशाहीच्या विरोधात, सावकारशाहीच्या विरोधात अण्णाभाऊ साठेंनी या जनसामान्यांच्या, राबणाऱ्यांच्या रक्त, अश्रू आणि घामाची महती गाणारा एक महान कलावंत लेखक, आंतरराष्ट्रीय कीर्तीचा लोकलेखक, मानवतावादी लेखक म्हणजे अण्णाभाऊ साठे. त्यांच्या स्मृतींना त्यांच्या जन्मशताब्दी वर्षात या निमित्तानं मी विनम्र अभिवादन करतो आणि थांबतो. धन्यवाद.